मिथुन राशीचे जातक या महिन्यामध्ये तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। जो माणूस काम करतो त्याच्याच हातून चुका सुद्धा होतात, जो माणूस काहीच काम करत नाही त्याच्या हातून चुका होण्याचा काही प्रश्नच येत नाही। तुम्ही काम करताय त्यामुळे काही कामामध्ये चुका जरी झाल्या तरी तशा वेळेला अपमान होण्याचे काही प्रसंग येऊ शकतात, तेव्हा तिथे सावधगिरी बाळगणं हे गरजेचं असणार आहे। या काळामध्ये नास्तिक म्हणता येणार नाही, पण तुमचं जे श्रद्धास्थान आहे ते बदलावं असं तुम्हाला वाटू शकतं। या महिन्यामध्ये ग्रहसौख्य चांगलं असणार आहे, वाहन सुख चांगलं असणार आहे, कुटुंब वृद्धीचे योग सुद्धा इथे बघायला मिळतात। म्हणजे जर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश येईल, जर तुम्ही संततीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा योग हे शुभ असणार आहेत। सध्या मंगळ हा तुमच्याच राशीमध्ये आहे, त्यामुळे थेट त्याची 7वी जी दृष्टी आहे ती तुमच्या विवाहाच्या स्थानावरती जात आहे, त्यामुळे तिथे काही वादाचे प्रसंग येऊ शकतात, तेव्हा तिथे काळजी घेणं गरजेचं असणार आहे। असं वाटेल की अन्याय होतोय, काही प्रमाणामध्ये अन्याय होतोय सुद्धा, पण काळजी नको, कारण शत्रूंचा पराभव हा निश्चित आहे। या काळामध्ये डोळ्यांच्या रिलेटेड काही समस्या उद्भवू शकतात। उपाय म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त वर्कआउट करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे।